हॅलो, वेलकम टू माय चॅनल इझी इंग्लिश ग्रामर. आज आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स शिकणार आहोत. व्हॉट इज ॲन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स? ॲन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एक्सप्रेसेस स्ट्रॉंगली इमोशन लाईक सरप्राईज, जॉय, अँगर. काय करतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य? तर तीव्र भावना व्यक्त करतात. जॉय, हॅपीनेस, अँगर, आनंद, दुःख, राग ह्या भावना व्यक्त करण्याचं काम एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करत असतात. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा वापर लिखाणात पण केला जातो किंवा कॉन्व्हर्सेशनमध्ये केला जातो. कॉन्व्हर्सेशन लिखाण इफेक्टिव्ह होण्यासाठी. परीक्षेत तुम्हाला सूचना येते मेक इट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किंवा मेक इट ॲसर्टिव्ह सेंटेन्स ऑर डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लरेटिव्ह ॲसर्टिव्ह आलं तर एक्सक्लेमेटरी करा किंवा एक्सक्लेमेटरी आलं तर ॲसर्टिव्ह डिक्लरेटिव्ह सेंटेन्स करा. मेक इट एक्सक्लेमेटरी अशी सूचना येते. त्यासाठी की रूल्स इथे लिहिलेले आहेत बघा. रिमूव्ह इंटेन्सिफायर्स वर्ड्स लाईक व्हेरी, सो, ग्रेटली, एक्स्ट्रीमली. हे जे ॲडव्हर्ब आहेत व्हेरी, सो, ग्रेटली, एक्स्ट्रीमली तीव्रता दर्शविणारे शब्द जेव्हा आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करणार तेव्हा ते रिमूव्ह करायचे म्हणजे काढून टाकायचे. बिगिन द सेंटेन्स विथ व्हॉट वेन द सेंटेन्स हॅज ॲन ॲडजेक्टिव्ह अँड नाऊन. जेव्हा ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन असेल तेव्हा वॉटने वाक्याला सुरुवात करायची. आपण वाक्याची सुरुवात जेव्हा एक्सक्लेमेटरी करतो तेव्हा वॉट किंवा हाऊनी करतो. मग वॉटनी कधी करायची? तर जेव्हा वाक्यात तुमच्या ॲसर्टिव्हच्या जेव्हा ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन असेल तेव्हा. त्यानंतर बिगिन द सेंटेन्स विथ हाऊ वेन द सेंटेन्स हॅज ॲन ॲडजेक्टिव्ह अँड ऑर ॲडवर्ब. दिलेल्या वाक्यात जर ॲडजेक्टिव्ह फक्त आणि फक्त ॲडवर्ब असेल तर वाक्याची सुरुवात हाऊनी करायची. फॉलो द स्ट्रक्चर. स्ट्रक्चर कशा पद्धतीने करायचं किंवा कन्स्ट्रक्शन कसं आलं पाहिजे? तर वॉट, ए किंवा ॲन, ॲडजेक्टिव्ह, नाऊन, सब्जेक्ट, वर्ब आणि रिमेनिंग पार्ट म्हणजे राहिलेला वाक्याचा भाग. या पद्धतीनं वॉटचं वाक्य आलं पाहिजे. हाऊचं वाक्य कसं आलं पाहिजे? तर हाऊ, ॲडजेक्टिव्ह, सब्जेक्ट, वर्ब आणि रिमेनिंग पार्ट म्हणजे राहिलेला वाक्याचा भाग. टू यूज ॲन एक्सक्लेमेशन मार्क ॲट द एंड. वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क द्यायचा आहे. यूज इंटरजेक्शन्स लाईक ओ, वाव, आउच, अलास, हुर्रे असे शब्द पण तुम्ही एक्सक्लेमेशन दर्शविणारे वापरू शकता. जसे आपण हे शब्द काढायचे तसे हे शब्द तुम्ही वापरू शकता. मेक इट एक्सक्लेमेटरी. इट इज अ ब्युटिफुल डे. वाक्याचं निरीक्षण करा. इट हा सब्जेक्ट आहे, इज हे हेल्पिंग वर्ब आहे, अ ब्युटिफुल डे हे प्रेडिकेट आहे. प्रेडिकेटमध्ये नाऊन आहे म्हणजे ही नाऊन फ्रेज आहे. डे हे नाऊन आहे. मग इथं ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन आले. मग आपण जेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करणार तेव्हा वॉट किंवा हाऊ वापरतो वाक्यात. इथं वॉट वापरायचं का? तर इथं ॲडजेक्टिव्ह आहे, नाऊन आहे आणि शिवाय ह्या वाक्यात ए आहे. ए ॲन असलं की वाक्य वॉटनी करायचं. ओके, साधी सोपी पद्धत. वॉट नंतर आपल्याला काय वापरायचं आहे? आर्टिकल. हे डेसाठी हे आर्टिकल वापरलेलं आहे. वॉट, अ, डायरेक्ट काय घ्यायचं आपण? ॲडजेक्टिव्ह. काय आहे ॲडजेक्टिव्ह? म्हणजे विशेषण ब्युटिफुल. व्हॉट अ ब्युटिफुल, व्हॉट अ ब्युटिफुल. त्यानंतर आलं पाहिजे नाऊन काय? डे. व्हॉट अ ब्युटिफुल डे. शेवटी सब्जेक्ट आणि वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. व्हॉट अ ब्युटिफुल डे इट इज. एक्सक्लेमेटरी मार्क. ओके, ह्या पद्धतीने आलं बघा. व्हॉट ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह, डे नाऊन, इट सब्जेक्ट आणि इज हे वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. ओके, शेवटी एक्सक्लेमेशन मार्क विसरायचं नाही. ही रन्स फास्ट. वाक्याचं निरीक्षण करा. ह्यात फक्त ॲडवर्ब आहे. ॲडवर्ब आणि ॲडजेक्टिव्ह आहे. हे काय आहे? तर रन्स हे वर्ब आहे, फास्ट हे ॲडवर्ब आहे. मग ॲडवर्ब जेव्हा वाक्यात येतं तेव्हा फक्त आपण वाक्य कशानं सुरू करायचं सांगितलं तुम्हाला? जेव्हा नाऊन नसतं तेव्हा हाऊनी किंवा ए एन नाही आहे या वाक्यात मग हाऊनी वाक्याची सुरुवात करायची. हाऊ, ॲडजेक्टिव्ह काय आहे? फास्ट. वॉट, हाऊ नंतर लगेच आपण काय घ्यायचं? ॲडजेक्टिव्ह घ्यायचा. हाऊ फास्ट. सब्जेक्ट कोण आहे? ही रन्स. एक्सक्लेमेटरी मार्क. हे वाक्य तुम्ही असं पण म्हणू शकता. ओ, हाऊ फास्ट ही रन्स. हे इंटरजेक्शन्स पण तुम्ही वापरू शकता. इट इज अ ग्रेट पीटी. वाक्याचं निरीक्षण करा. इट सब्जेक्ट, इज हेल्पिंग वर्ब, अ ग्रेट पीटी ही नाऊन फ्रेज आहे. ह्याच्यात हे
ग्रेट हे ॲडजेक्टिव्ह आहे, पीटी हे नाऊन आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात आपण वॉटनी करणार. त्याशिवाय इथं ए आहे. वाक्याची सुरुवात आपली कशाने होणार? वॉट अ ॲडजेक्टिव्ह काय आहे? ग्रेट. वॉट अ ग्रेट, पीटी, सब्जेक्ट इट, हेल्पिंग वर्ब इज, एक्सक्लेमेटरी मार्क. नेक्स्ट सेंटेन्स, द लेडी इज व्हेरी सेल्फिश. याच्यात बघा हा सब्जेक्ट आहे, द लेडी हे प्रेडिकेट आहे. यामध्ये सेल्फिश हे फक्त काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, नाऊन नाही आहे. म्हणजे आपण वाक्याची सुरुवात आपली कशाने होणार? हाऊनी होणार. हाऊ. व्हेरी हे काय आहे? ॲडवर्ब आहे. हे व्हेरी, सो, ग्रेटली, एक्स्ट्रीमली असे तीव्रता दर्शवणारे शब्द काढून टाकायचे. म्हणून हा आपण काढला. त्याच्याऐवजी आपण इथं हाऊ शब्द वापरलाय ना, म्हणून हा काढून टाकला. हाऊ ॲडजेक्टिव्ह काय आहे? सेल्फिश. कोण? तर द लेडी. आणि इज हे हेल्पिंग वर्ब. ह्या फॉर्मॅट प्रमाणे वाक्य आलं बघा. हाऊ ॲडजेक्टिव्ह, सब्जेक्ट, वर्ब. ओके. हाऊनी का वाक्याला सुरुवात केली? व्हेरी काय केलं? वाक्यातलं काढून टाकलं. सुशांत इज अ व्हेरी क्लेवर बॉय इन द क्लास. वाक्याचं निरीक्षण करा. सुशांत हा सब्जेक्ट आहे, इज हेल्पिंग वर्ब आहे, व्हेरी क्लेवर बॉय हे प्रेडिकेट आहे. आता ह्याच्यात इन द क्लास ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे. ही प्रेपोजिशन आहे, इन म्हणून ती प्रेपोजिशनल फ्रेज आहे. कुठल्या वाक्याचा आपण विचार करायचा? तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. सुशांतबद्दल बोललं जाते. काय? तर काय आहे हा? तर व्हेरी क्लेवर. वाक्याची सुरुवात कशाने करायची आपल्याला? ए आहे, म्हणजे वॉटने वाक्याची सुरुवात करायची. वॉट ॲडजेक्टिव्ह काय आहे? वॉट अ क्लेवर. कोण क्लेवर आहे? तर वॉट अ क्लेवर बॉय सुशांत इज. हे इथंपर्यंत आपण वाक्य नेहमीच्या नियमाप्रमाणे केलं. पण इथं एक्सक्लेमेटरी मार्क नाही द्यायचं. राहिलेल्या वाक्याचा भाग आहे इन द क्लास, तो लिहायचा आणि मग एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा. इज इन द क्लास, एक्सक्लेमेटरी मार्क. या पद्धतीने आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे, यात पण व्हेरी आहे बघा. हे व्हेरी आपण काढून टाकलं. सुशांत इज व्हेरी काढून टाकलं का? तर इथं आपण वॉट वापरलाय, एक्सक्लेमेशन दर्शविणारा शब्द, म्हणून व्हेरी काढून टाकलं. अशा पद्धतीने आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स केले. याचा उपयोग तुम्हाला आपण जेव्हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच शिकणार आहोत, नॅरेशन, त्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण मेक इट ॲसर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्स घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स येणार, त्याचं ॲसर्टिव्ह सेंटेन्स करायचं, म्हणजे साधं विधानार्थी वाक्य करायचं. त्यासाठी हे की रूल्ससुद्धा वेगळे येणार. ॲसर्टिव्ह सेंटेन्सचे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स केले, म्हणजे विधानार्थी वाक्याचं किंवा डिक्लरेटिव्ह वाक्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स केलं. आता सूचना आहे तुम्हाला मेक इट ॲसर्टिव्ह, म्हणजे देताना एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक वाक्य दिलं जातं, करायचं आहे आपल्याला ॲसर्टिव्ह किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. त्यासाठी की रूल्स इथं दिलेले आहेत, ते अत्यंत उपयोगी आहेत. आयडेंटिफाय सब्जेक्ट अँड वर्ब, प्लेस द सब्जेक्ट फर्स्ट, ॲड वर्ब, इज, आर, काय असेल ते. म्हणजे इथं जी वाक्य दिलेली आहेत त्या वाक्याची सुरुवात आपल्याला सब्जेक्ट आणि वर्बनी करायची. वाक्याच्या सुरुवातीला तुमचा सब्जेक्ट आला पाहिजे आणि त्याच्याबरोबर असलेलं वर्ब आलं पाहिजे, हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब. इन्सर्ट व्हेरी बिफोर ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब. जर ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब असेल तर त्याच्यापूर्वी आपल्याला व्हेरी वापरायचं. जर नाऊन असेल तर त्याच्यापूर्वी आपल्याला ग्रेट वापरायचे जेव्हा आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स करणार तेव्हा. रिमूव्ह एक्सक्लेमेटरी वर्ड्स, ओ, व्हॉट, हाऊ, अलास, हुर्रे असे जर काही शब्द असतील एक्सक्लेमेशन दर्शविणारे तर ते वाक्यातून आपल्याला काढून टाकायचे. रिअरेंज द सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट. वाक्यरचना आपली कशी असली पाहिजे? तर ही आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. ह्या पद्धतीनं आपलं ॲसर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आलं पाहिजे. सब्जेक्ट, वर्ब, व्हेरी, ग्रेट, ट्रूली अशा अर्थाचे शब्द, ॲडजेक्टिव्ह, नाऊन आणि वाक्याचा राहिलेला भाग. ॲड, इट इज, इट वॉज, दॅट इज, दॅट वॉज, देअर इज, देअर वॉज, क्रिएट अ सब्जेक्ट.
इथं बऱ्याच वेळा अशी सेंटेन्सेस असतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स की त्यामध्ये सब्जेक्ट दिलेला नसतो, मग आपण तो क्रिएट करायचा, म्हणजे स्वतः तयार करायचा. अँड वर्ब अकॉर्डिंग टू टेन्स, मग जसा सब्जेक्ट असेल जसा टेन्स असेल त्या पद्धतीने आपण तिथं वर्ब ॲड करायचे. सेंटेन्स नंबर 1, मेक इट असर्टिव्ह. सेंटेन्स नंबर 1, व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. सब्जेक्टने वाक्याला सुरुवात करायची आहे, आपला पहिलाच रूल आहे. सब्जेक्ट आहे यातला इट. एक्सक्लेमेशन दर्शविणारा कुठला शब्द आहे तर व्हॉट, हा आपल्याला काढून टाकायचा आहे. एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक वाक्य पण आपल्या उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लेमेशन मार्क पण आपल्याला काढायचं. वाक्य काय राहिलं मग, अ ब्युटिफुल सीन इट इज. वाक्यातला सब्जेक्ट काय आहे तर इट हा वाक्यातला सब्जेक्ट आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब इट इज. आपल्याला ह्या वाक्यात ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून व्हेरी वापरायचे. व्हेरी कशासाठी वापरतो आपण ह्या वाक्यात, व्हेरी, ग्रेट हे शब्द कशासाठी वापरतो, व्हेरी ॲडजेक्टिव्ह ॲडवर्बच्या पूर्वी वापरतो आणि ग्रेट नाऊनच्या पूर्वी वापरतो. कशासाठी तर मेंटेन द इंटेन्सिटी ऑफ ओरिजिनल सेंटेन्स. इथं आपण व्हॉट काढलं, मग त्याचं जे मिनिंग आहे, इमोशनल इंटेन्सिटी आहे, जी सांगण्याची भावनिक उत्कटता किंवा तीव्रता, ती तशीच राहण्यासाठी यात आपण व्हेरीचा किंवा ग्रेटचा वापर करतो. मग इट इज अ व्हेरी कशाच्या पूर्वी, ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल, ब्युटिफुल आणि शेवटी नाउन. ह्याच्याप्रमाणे वाक्य आलं बघा, फुल स्टॉप. एक्सक्लेमेटरी मार्क काढायचा आणि फुल स्टॉप, म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क काढला आणि फुल स्टॉप दिला. ह्याच्याप्रमाणे आलं बघा वाक्य, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, व्हेरी, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, नाउन. अजून वाक्याचा भाग असता तर तो तसंच पुढे आला असता. नेक्स्ट सेंटेन्स, हाऊ कोल्ड द नाईट इज. एक्सक्लेमेशन दर्शविणारा हाऊ हा शब्द काढून टाकायचा, एक्सक्लेमेटरी मार्क काढायचं, कोल्ड आणि द नाईट इज. यातलं मग आपलं सब्जेक्ट काय आहे तर द नाईट हा सब्जेक्ट आहे, द नाईट. हेल्पिंग वर्ब काय आहे इज. द नाईट इज. कोल्ड हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्या पूर्वी व्हेरी वापरायचे. द नाईट इज व्हेरी कोल्ड, फुल स्टॉप. नेक्स्ट सेंटेन्स, व्हॉट अ बोरिंग मूवी. हे वाक्य थोडं वेगळं आहे बघा. ही वरची जी वाक्य आहेत ना ही सोपी वाक्य आहेत, कारण त्यात सब्जेक्ट दिला ऑलरेडी तुम्हाला, हेल्पिंग वर्ब आहे, फक्त तुम्हाला वाक्यरचना बदलायची आहे. लक्षात येते, वाक्याचा अर्थ न बदलता. ही वाक्य थोडीशी वेगळी आहेत. ही जी वाक्य आहेत वरची ही अशी वाक्य थर्ड लँग्वेज जे इंग्लिश शिकतात म्हणजे मराठीमध्ये त्यांना अशा प्रकारची वाक्य येतात. ही वाक्य थोडीशी वेगळी आहेत, ती आपण पाहूया. व्हॉट अ बोरिंग मूवी. व्हॉट हा एक्सक्लेमेशन दर्शविणारा शब्द आहे, एक्सक्लेमेटरी मार्क पण आपल्याला काढायचं. मग अ बोरिंग मूवी आपल्याला वापरायचे. सब्जेक्टनी वाक्याला सुरुवात करायची, सब्जेक्ट नाहीच आहे या वाक्यात. मग सब्जेक्ट आपण कोणता घेणार इथं तर अकॉर्डिंग टू नाऊन घेणार. मूवी हे नाऊन आहे, मग त्याच्यासाठी आपण काय वापरायचं सब्जेक्ट तर इट. इट का वापरलं तर मूवी निर्जीव गोष्ट आहे, एकवचनी आहे, म्हणून थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर इट. असं पण वाक्य असतं बघा, व्हॉट अ क्लेवर बॉय. मग आपण इथं कुठला सब्जेक्ट वापरला असता ह्या वाक्यात, ही इज अ व्हेरी क्लेवर बॉय. व्हॉट अ क्लेवर गर्ल, आपण काय म्हटलं असतं सी इज व्हेरी क्लेवर गर्ल. म्हणजे बॉयसाठी ही वापरलं असतं, गर्लसाठी सी वापरलं असतं. म्हणजे जसं नाऊन असेल त्या पद्धतीने आपण इथं सब्जेक्ट वापरणार. कशाबद्दल तर अ बोरिंग मूवी. मग आता आपण इथं हेल्पिंग वर्ब काय वापरायचं तर मूवी ऑलरेडी पाहिलेली आहे म्हणून कळलं की ती बोरिंग आहे. म्हणजे आपल्याला इथं कोणता टेन्स वापरायला पाहिजे पास्ट टेन्स. म्हणून इथं इट वॉज अ हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्या पूर्वी व्हेरी. इट वॉज अ व्हेरी बोरिंग मूवी, फुल स्टॉप. एक्सक्लेमेटरी मार्क काढले. इथं क्रिएट अ सब्जेक्ट म्हणले बघा. आपण इथं काय केलं सब्जेक्ट क्रिएट केला आणि टेन्स प्रमाणे आणि या सब्जेक्ट प्रमाणे इथं हेल्पिंग वर्ब आपण चूज केलं. व्हॉट अ टेरिबल साईट. एक्सक्लेमेशन दर्शवणारा शब्द व्हॉट, एक्सक्लेमेशन मार्क काढायचं. अ टेरिबल साईट. साईट ह्याच्यात पण आपल्याला हे पण नाऊन आहे, ह्याच्यात पण काय नाहीये, ह्या वाक्यात पण सब्जेक्ट नाहीये. मग आपण सब्जेक्ट क्रिएट करायचा. साईट म्हणजे दृश्य, त्याच्यासाठी पण आपण काय घेणार इट. समोर दृश्य दिसतंय म्हणजे टेन्स कुठला घ्यायचा इज. इट इज टेरिबल. इथं ॲडजेक्टिव्ह आहे बघा. अशी काही ॲडजेक्टिव्ह आहेत टेरिबल, हॉरिबल, स्ट्रेंज, ह्यूज, अमेझिंग,
फॅन्टास्टिक अशी जर ॲडजेक्टिव्ह असतील आणि त्यात जरी व्हेरी नाही वापरलं तरी चालतं. पण जर तुम्हाला ऑप्शन आला विदाउट व्हेरी तर ते सुद्धा बरोबर आहे. पण आपण इथं व्हेरी का वापरतो तर मेंटेन द सेम इंटेन्सिटी ऑफ ओरिजिनल सेंटेन्स. ह्या ओरिजिनल सेंटेन्समध्ये जी इंटेन्सिटी आहे सांगण्याची ती इंटेन्सिटी कायम राहावी पुढच्या वाक्यात, म्हणून आपण व्हेरी वापरतो. इट इज अ व्हेरी टेरिबल साइट. इट इज अ व्हेरी टेरिबल साइट, फुल स्टॉप. काय केले इथं आपण सब्जेक्ट क्रिएट केला साईटसाठी इट इज. नेक्स्ट सेंटेन्स व्हॉट अ फॅन्टास्टिक इव्हेंट. ऑलरेडी इव्हेंट घडून गेलेली आहे. इव्हेंट हे नाव नाही, त्यासाठी आपण आता सब्जेक्ट काय घेणार इट. इव्हेंट म्हणजे घटना, घटना घडली आहे म्हणजे ती ऑलरेडी पास्टमध्ये झाली. इट वॉज म्हणून आपण इथं इट वॉज वापरलं. काय हे वॉट आपल्याला काढायचे. इट वॉज फॅन्टास्टिक म्हणून इथं आपण फॅन्टास्टिक हे ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्यापूर्वी व्हेरी वापरायचे. इट वॉज अ व्हेरी इट वॉज अ व्हेरी फॅन्टास्टिक इव्हेंट, फुल स्टॉप. इट वॉज अ व्हेरी फॅन्टास्टिक इव्हेंट, शेवटी फुल स्टॉप दिला. लास्ट सेंटेन्स व्हॉट अ पीटी. व्हॉट अ पीटी ह्या वाक्यात पण सब्जेक्ट नाही, पण हे काय आहे पीटी. पीटी म्हणजे दया, हे ॲडजेक्टिव्ह नाही आहे, हे नाव नाही. ह्या वाक्यात ॲडजेक्टिव्हच नाही आहे बघा. मग ज्या वाक्यात असं नाव नाही तेव्हा तुम्हाला काय वापरायला सांगितलं, ग्रेट वापरायला सांगितलं. पीटी इथं पण सब्जेक्ट नाही आहे, मग दया हे जे नाव नाही त्याच्यासाठी आपण इथं काय घेणार इट. दया दाखविणे म्हणून इथं इट इज. हे नाऊन आहे, दया हे नाऊन आहे म्हणून इथं आपण ग्रेट वापरायचं. काय वापरायचं इट इज अ ग्रेट पीटी. इथं आपण काय वापरलं ग्रेट वापरलं. ग्रेट का वापरलं तर हे नाऊन आहे. व्हॉट अ सरप्राईज, व्हॉट अ जॉय. मग सरप्राईज जॉय हे पण काय आहे नाऊन आहेत, त्यात ॲडजेक्टिव्ह नाही. मग तिथं सुद्धा आपण काय वापरलं असतं ग्रेट वापरलं असतं. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, इथनं पण व्हॉट काढलं, एक्सक्लेमेशन मार्क काढलं, फुल स्टॉप दिलं. अशा पद्धतीने आपण दिलेली जी वाक्य आहेत आपल्याला एक्सक्लेमेटरी त्याची ॲसर्टिव्ह सेंटेन्स आपण करू शकतो. थोड्याच वेळात जास्तीत जास्त तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.